ही पाळी कशी येते तर हे बघा, हे ब्रेनमध्ये हे दोन हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी हे दोन असे जे ऑर्गन्स असतात तिथून हॉर्मोनल इन्फ्लुएन्सच्या खाली हे ह्या ओव्हरीजला सिग्नल पाठवतात आणि त्याच्यानंतर ह्या मुलीला ब्लिडिंग चालू होतं. तर ही सायकलची लेंथ जी असते ही 28 ते 30 दिवस नॉर्मली पाहिजे. पण समजा एखाद्या मुलीला 30, 35, 40, 45, 60 दिवस पिरियड नाही आला तर ते एक ॲबनॉर्मल हे आहे, ज्याच्यात आपण PCOD किंवा बाकीचे काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉईडचे इश्यूज असू शकतात किंवा प्रोलॅक्टिन एक्सेसचे इश्यूज असू शकतात. आणि 15 दिवसाच्या आत जर का सतत पाळी म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंटसुद्धा असू शकतो. तर कुठलाही पिरियड जेव्हा ॲबनॉर्मल व्हायला लागतो तर तिथे एखाद्या मुलीला मेडिकल सुपरविजनची अतिशय गरज असते.